Today again I am here with geography lesson number 9. We will see lesson number 9, map scale. Map scale, how to draw the map, how to read the map. नकाशा कसा वाचायचा, नकाशा कसा तयार करायची, त्याच्यामध्ये कसा मापन घ्यायचे, हे सगळं या धड्यामध्ये आहे. Isn't it? Yeah, in this lesson all these things are there. How to draw the scale, how to draw the map, what to do, how to read the map, everything. Okay. Now you can see a picture given 9.1. A painter taking an estimate of the screen of a scene. और यहाँ पर एक दिया हुआ है, इधर आप देख रहे हो पेड़ है, इथे तुम्हाला झाड दिसतायत, ते घर आहे आणि हा एक पेंटर, एक मुलगा एका कॅनव्हासवर काहीतरी पेंट करतोय. पेंट करताना तो हा बघतोय की मी हे कसा ड्रॉ करू. साधारणतः जेव्हा आपण ड्रॉइंग काढतो शाळेत पण, when we draw in the school, your drawing teacher must be telling, ड्रॉइंग टीचर आपल्याला म्हणतात की हे असं काढायचं, ते तसं घ्यायचं, याची माप एवढी घ्यायची. नॉर्मली अशा ड्रॉइंग मध्ये नसतात, पण जेव्हा आपण इंटरमिडिएट किंवा एलिमेंटरीचं परीक्षा देतो, स्पेशल ड्रॉइंगची परीक्षा देतो, त्या परीक्षेमध्ये तर हे मापन करून म्हणजे स्केलनी मेजरमेंट करून ते आपल्याला ड्रॉइंग काढावे लागतात. यानी कि जब हम ऐसे तो ये ड्रॉइंग हम साधारण ड्रॉइंग स्कूल में कर ही लेते, हर कोई तो कलाकार होता नहीं है. कुछ अच्छे बच्चे भी होते हैं वेरी गुड इन ड्राइंग, लेकिन जब हम स्पेशल ड्राइंग एग्जाम्स देते हैं एलिमेंट्री या इंटरमीडिएट, तो उसमें इस तरह का माप लिया जाता है, आपकी मेजरमेंट ली जाती है, मेजरमेंट लेके ड्राइंग किया जाता है. तो देर आर डिफरेंट टाइप्स हाउ वी ड्रॉ द थिंग्स, यानी हम अलग अलग तरह से ड्राइंग करते हैं. ऐसा नहीं कि ड्रॉ आता नहीं है, आता है. कुछ बच्चे बहुत अच्छे ड्राइंग करते हैं, कुछ बच्चों को आता नहीं है. सो एवरीवन इज नॉट गुड एट ड्राइंग. सभी कोई अच्छे ड्राइंग नहीं कर पाते, लेकिन ऐसा भी नहीं कि नहीं कर पाते, करते हैं. ट्राई. नाउ 9.2, students looking at a map. Now you can look at this. This is the world map. तुम्ही शाळेत बघितला असाल एखाद्या वेळेस, तुमचे पुस्तकात पण आहे. 7वीचा भूगोलामध्ये आहे, 6वीचा भूगोलमध्ये आहे. 6th स्टँडर्ड टेक्स्टबुक जिओग्राफी टेक्स्टबुक इट इज देअर. 7th स्टँडर्ड जिओग्राफी वर्ल्ड मॅप इज देअर. म्हणजे हा नकाशा वाचन, म्हणजे हे नकाशे असतात आणि कशा वाचायचं ते आपल्याला ह्याच्यात शिकायचे आहे. After studying the picture, have a discussion. Why is the painter holding the pencil in his hand in a particular way? म्हणजे तो जो चित्रकाराने हातात विशिष्ट पद्धतीने का पेन्सिल पकडला आहे, क्यों ऐसे पेन्सिल पकडा है. हाउ कॅन द सीन ऑफ दिस लार्ज लँडस्केप बी डेपिक्टेड ऑन द पेपर. आता हा जो चित्र दिसतोय, झाड आहे, मागे समुद्र आहे, इथे आकाश दिसतायत, आभाळ दिसते, यानी ये जो आपको चित्र दिख रहा है ड्राइंग, समुद्र के आसपास का है, 2 नारियल के पेड़ है, झोपड़ी है, कुछ रेत है, पीछे नीला आकाश दिख रहा है, आकाश में बादल दिख रहे हैं. तो ये जो इतना बड़ा लैंडस्केप है, इतना बड़ा जो पिक्चर है, इसको आप इस कैनवस पे या इस ड्राइंग पेपर पे कैसे बनाओगे. How is it possible to view all the countries of the world on one map? हा बघून नकाशावर पूर्ण जगाचा हे जे आहे, देश आहे, ते आपल्याला एवढ्या छोट्याशा ह्याच्यात कसा वाचता येईल. हम कैसे पढ़ सकते इसको, हाउ कैन वी रीड. व्हॉट इज कॉमन टू बोथ दिस पिक्चर. या दोन्ही चित्रामध्ये काय साम्य आहे, कॉमन, इजंट इट. दोन्ही चित्रात काय साम्य आहे, काय समानता है, क्या समानता है दोनों चित्र में, इसे हमें देखना है. लेट अस सी. The painter first takes an estimated scale of the scene in front of him with a pencil. After that, he draws a sketch on the paper. The painter does this so that the picture is drawn to scale. अब आप वो जो पेंसिल लिया है, वो ऐसे माप रहा है कि ये जो मेरा चित्र है इतने हाइट का, ये कितना होगा, what will be the height, what will be the length, और इसको मैं इधर ड्रॉ करने के लिए कैसे करूं. Isn't it? तो उसके लिए वो देख रहा है कि इतना जो हमारे चित्र का ये है पेंसिल में, तो ये इतना बड़ा कैसे आएगा.
Similarly, in the preparation of maps, the picture is first surveyed. At that time, after special observation, a scale is fixed. Using this scale, an outline map of the whole earth or a part of it is prepared. जेव्हा आपण हे नकाशा काढतो पेपरवर एखाद्या वेळेस, मग हे नकाशा काढताना, नकाशा तयार करताना, ते करण्यासाठी आपण एक सर्वेक्षण करतो. सर्वे करतोय. त्या सर्वेक्षणात विशेष प्रकारचे प्रमाण पण निश्चित केले जाते. म्हणजे आता ही जी स्केल आहे. आता आपण जर बघितलं गेलं ना, इथे एवढा नकाशावर आपल्याला लाईन्स दिसतात. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ केप्रिकॉर्न, हा 23.5 डिग्री. मी आता तुम्हाला ड्रॉ करून दाखवेल. आई विल शो यू विथ द ड्रॉइंग. मैं दिखाऊंगी आपको. तो ये सब ऐसी कोई भी रेखाएं जो है, अशी कुठलाही रेषा आपल्या पृथ्वीवर नाहीये. पण नकाशावर आपल्याला दिसतो. का दिसतात नकाशावर? का? तर ते आपण काढले आहेत. त्याचे प्रमाण घेऊन आपण काढले आहे. Isn't it? इथे एक अजून आहे. I will show you how we draw the things on the map. Whiteboard दिला. I will show you with the whiteboard, okay? Now, if you can see my whiteboard, now I will draw and show you how we do the things, how we measure the scale. In the map, always we will see, आपण जेव्हा नकाशावर बघतो, तर नकाशाच्या राईट साइडला ना असे नॉर्थ लिहिलेले असतात. एन लिहिलेले असतो. हा म्हणजे स्ट्रेट झाला नाहीये, पण असे एन. एन म्हणजे हा जो दिशा असतो हा नॉर्थ असतात. नॉर्थ असल्याने त्याच्या उजव्या बाजूला ईस्ट, इथे वेस्ट आणि हा साऊथ. त्याच्या एकदम ऑपोजिटला साऊथ असते. राईट साइडला ईस्ट असते आणि लेफ्ट साइडला वेस्ट. म्हणजे नकाशा काढताना आधी आपण स्केलच्या आधी डायरेक्शन्स बघतोय. isn't it? देन वी टेक द स्केल. पण असा कुठलाही आपण जर पृथ्वीवर बघितलं ना, हा पृथ्वी गोल पृथ्वी आपला आहे. सरळ गोल झालेला नाहीये. आणि याच्यामध्ये मी दाखवलं होतं की दिस इज 0 डिग्री इक्वेटर. ओके. मग आपण इथे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर घेतो 23.5. ट्रॉपिक ऑफ केप्रिकॉर्न 23.5. हा नॉर्थ आणि हा साऊथ. असे. मग हे जे लाइन्स आहेत हे आपण नकाशावर काढलेलं आहे. हमने इसको पृथ्वी पर ऐसी कोई भी रेखाएं नहीं है. पृथ्वीवर अशा कुठल्याही रेषा नाहीयेत. पण हे आपण स्केल ड्रॉ करताना आता हा एवढासा माझ्या पृथ्वी आहे, एवढासा जे मी गोल ड्रॉ केलेली आहे किंवा इतना सा जो गोल मैंने ड्रॉ किया है, इसके ऊपर मुझे सारे देशों को दिखाना है. तो मैं अपने पहले एक विशिष्ट अंदाज में, हमें पता है कि 0 डिग्री ये लिया, 360 है, सेंटर लिया, तो सेंटर से हमने इसे 0 डिग्री पे मारा. इधर इस तरफ 90 है, इस तरफ 90 है, तो 90 90 180 डिग्री. और अगर ये सर्कल है तो सरकमफ्रेंस इज 360 डिग्री. तो 360 डिग्री का ये जो सर्कल है, सर्कल हमने ड्रॉ करके इसमें हमने एक विशिष्ट स्केल दिया. दिस इज हाउ वी मेजर द स्केल. तो एक ऐसी दिशा ये लेकर, स्केल लेकर हम जो है इस पे ड्रॉ करते हैं. दिस इज हाउ वी ड्रॉ इट. असं आपण जेव्हा आपण नकाशा काढतो, नकाशावर अशी स्केल ठेवून आपण ड्रॉ करू शकतो. आणि त्या प्रमाणाच्या आधारे आराखडा तयार करतो. पृथ्वी किंवा तिच्या एखाद्या भागाचा नकाशा तयार केला जातो. मग हे झाले पृथ्वी गोल, हा झाला ग्लोब किंवा हा ग्लोब झाला. या ग्लोबवर अशी रेषा आहेत
आणि हे रेषांना एक विशिष्ट हे घेऊन प्रमाण घेऊन आपण याच्यावर ड्रॉ करू शकतो. आय थिंक आई हैव मेड इट क्लियर हाउ वी ड्रॉ द थिंग्स. इफ यू हैव एनी डाउट, किसी को अगर कोई डाउट हो तो इसमें आप बॉक्स में डालिए, चैट बॉक्स में डालिए. If anyone is having doubt, you can put in the chat box. Nobody has the doubt. Okay, all of you are clear that how we, Vishal, you want me to explain once again? Okay. हम जब कोई भी नकाशा ड्रॉ करते हैं, यानी नक्शा जब हम पृथ्वी पर, आप जानते हो कि पृथ्वी पर इस तरह की कोई भी रेखाएं नहीं है. देर आर नो लाइन्स एज सच ऑन द अर्थ. अपन बाउंड्री बघतोय, हम बाउंड्री देखते हैं कि हमारा इंडिया की बाउंड्री है, इंडिया के उस तरफ अफगानिस्तान है, इधर चाइना है, उधर भूटान है, इधर बांग्लादेश है, नीचे श्रीलंका है, व्हेन वी टॉक अबाउट इंडिया. लेकिन ऐसी कोई भी रेखाएं जो है इस पे पृथ्वी पर नहीं है. पर ये जो रेखा है ये हमने बनाया है, ताकि हमें जो हर एक देशों को इस पे दिखाना है, अगर इतने छोटे से गोल में मुझे सारे देशों को दिखाना है तो एक विशेष हमें स्केल लेना होगा, प्रमाण लेना होगा. जैसे कि आप ज्योमेट्री में, मैथ्स में आप ड्राइंग करते हो, आपको अगर टीचर कहती है कि 4 सेंटीमीटर का एक लाईन ड्रॉ कीजिए, 4 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ करा, गणितामध्ये सांगतात. मग तुम्ही काय करता, तुम्ही स्केल घेता, पेन्सिल घेता आणि 4 सेंटीमीटर जेवढी असेल तेवढी एक रेषा तुम्ही काढता, फॉर एक्झाम्पल. हे झालं तुमची 4 सेंटीमीटरची लाईन. म्हणजे हे एक प्रमाण घेऊन, ये आप एक मेजरमेंट लेकर, एक स्केल लेकर आप इस रेखा को ड्रॉ करते हो. आपको अगर कोण बनाने को कहा जाता है, एंगल, मेक ए एंगल ऑफ 90 डिग्री, तो आप क्या यूज करते हो, स्केल से पहले बेस लाइन खींचते हो, फिर आपका जो चांदा जिसे कहते हैं, मतलब प्रोटेक्टर, उसको यहाँ पर रख के फिर आपका ये सीधा जो है एक लाइन हो जाती है जो 90 डिग्री की एंगल बनती है, isn't it? तो इस तरह से आप ये 90 डिग्री का एंगल खींचते हो, यानी कि you are using something, using a protector, using a scale and pencil to draw something. तो आप एक पेंसिल, स्केल, ये सब लेकर आप इसे ड्रॉ करते हो. उसी तरह से पृथ्वी पर जब हम कोई भी रेखाएं खींचते हैं, तो पृथ्वी पर तो हम रेखा खींच नहीं सकते, वी कैन नॉट ड्रॉ लाइंस ऑन द अर्थ. तो हम जब उसे पेपर पे हम डालते हैं तो वी टेक ए पर्टिकुलर स्केल, हम मेजरमेंट लेके, पर्टिकुलर स्केल लेके और कोई भी नक्शा जो है ड्रॉ करते हैं. विशाल, आई थिंक आई एम क्लियर. अगर आपको समझ में आ गई है तो आप चैट बॉक्स में डालिए. विशाल, पुट इन द चैट बॉक्स. ओके, समझ में सबको आ गया? क्लियर, ओके. नाउ विल मूव टू द लेसन. निकाल दे. अब यहाँ पर आपको एक दिया है, ट्राई दिस. इथे दिले, आता आपण हे वाचूया. In order to measure the height of students, make marking on the wall from the ground up to a height of 180 centimeter with the help of a ruler. Measure the height of each student and note it down. With the small wall, same wall as a backdrop, take a photograph of the students in the group of 5. आता हे बघा, हे वर्गात साधारणतः शिक्षक अपने करतात, स्कूल में टीचर्स हमारे करते हैं. हाइट वेट अगर मापना होता है तो टीचर जो है वेट मशीन ले आती है, वेट मापती है, फिर दीवार पे पेंसिल से वो लाइन ड्रॉ करके और सबको बोलती है खड़े रहो. तो सबका कितना सेंटीमीटर है, तो किसी का 153 सेंटीमीटर होता है, कोई 140 सेंटीमीटर होता है, कोई बहुत छोटा होगा तो 120 सेंटीमीटर भी होता है. तो इस तरह से हम इस हाइट को नापते हैं. Then take print of the photograph with the help of the ruler. Measure the height of your friends from the photograph. Complete the following table. आता हे आपण शाळेत अधिकतर शिक्षक लोक करतात, आणि कारण आपल्याला हाइट वेट रिझल्ट वर लिहायचं असतात तर शिक्षक मोजून घेतात आणि ते लिहितात. तर स्कूल में जो है टीचर हाइट और वेट मेजर करके जो है लेती है. Now calculate the ratio. The example name of the student Gopal. Height as per photograph is 10. Actual height is 130 centimeter. Ratio is 1:13. Means
ऐसे 4-5 स्टूडेंट है, इनका कैलकुलेट. नाउ व्हाट इज गिवन? फ्रॉम द अबव टेबल यू मस्ट हैव रियलाइज द डिफरन्स बिटवीन द ऍक्च्युअल हाईट अँड द हाईट इन द फोटोग्राफ. ते तर असतात. फोटोग्राफ मध्ये 10 सेंटीमीटर दिसतोय आणि ऍक्च्युअल हाईट त्या मुलाचा 130 सेंटीमीटर दिसतोय. मग हा जो रेशिओ काढता येते, हा रेशिओ म्हणजे एक पर्टिक्युलर अपन कसं रेशियो काढतो हे आपल्याला दाखवले. मतलब हम इस रेशियो को कैसे निकालते हैं, हाइट कैसे निकालते हैं, वेट ये कैसे करते हैं, टेबल पे ड्रॉ कैसे करते हैं, इस तरह का होता है. You must have realized that the photograph, everyone's height has decreased in the same proportion. The same principle is applicable in case of map scale. तो मैंने अभी आपको जो पीछे मॅप स्केल दिखाया था, अब पृथ्वी कितनी बड़ी है सब लोग जानते हैं. आपल्याला माहिती आहे पृथ्वी गोल, किती मोठं पृथ्वी आपल्याला दिसतात. पण जेव्हा आपण एखादा भूगोलाचा हे पेपरवर काढतो, तर प्रत्येक देश आपल्याला खूप छोटे-छोटे दिसतात. आता इथे नकाशावर आहे. अगर आप इस मैप को देख लो, इतने से छोटे से पेपर आपके क्लास में अगर लगी है मैप, आप हर चीज छोटे-छोटे देश देखते हो. भारत आपको इसे दिखे ही नहीं, इंडिया दिखाई नहीं दे रहा है. Isn't it? Until unless you zoom in that. आप इसको जूम करोगे तो आप इसे देख पाओगे कि इंडिया कहीं यहाँ पर दिख रहा है. अदरवाइज इतना बड़ा रशिया है, ये नॉर्थ अमेरिका है, साउथ अमेरिका, सिर्फ कॉन्टिनेंट से दिखाई दे रहे. आपल्याला फक्त कॉन्टिनेंट दिसतायत, भूखंड. बाकीचे देश याच्यामध्ये दिसतच नाही. म्हणजे अशी आपण श्रिंक करून छोट्या पेपरवर, छोटे से पेपर पे हम जो है मैप को बनाते हैं, नकाशे को बनाते हैं, नक्शे को बनाते हैं और उसे कहते हैं मैप स्कीम. नाउ हाउ we obtain information about the earth or some specific part of it from a globe or a map. While preparing a map, in order to get the actual ground distance onto the paper, some conversions have to be made using geometry and mathematics. आता आपण मैथ्स जब हम मैथ्स करते हैं, तो हम कन्वर्शन टेबल सीखे हैं, isn't it? 1000 ग्राम इज इक्वल टू 1 किलोग्राम. ये आपने गणित में मैथ्स में सीखा है, आपको पढ़ाया गया है. तिसरी चौथीला तुम्ही चौथी पाचवी सहावीला तुम्ही केला असेल की 1 किलोग्राम म्हणजे 1000 ग्राम, 1 लिटर म्हणजे 1000 लिटर. isn't it? हा जो कन्वर्शन आहे हा आपण शिकलो. सो व्हाइल प्रिपेयरिंग द मैप, जब हम मैप को बनाते हैं तो एक्चुअल ग्राउंड डिस्टेंस जब हम पेपर में लेते हैं तो हम उसे ज्योमेट्री और मैथमेटिक्स के हिसाब से उसे कन्वर्ट करते हैं. देखते कैसे. The use of map scale is useful for this conversion. Let us get acquainted with these aspects of map. तो इसके लिए ये जो मैथमेटिक्स और ज्योमेट्री यानी गणित आणि भूमिती याचा आपण वापर करतो जेव्हा आपण पेपरवर मॅप ड्रॉ करतो. Isn't it? सगळ्यांना समजलं इथपर्यंत? All of you understood up to here? Put in the chat box. If you have any doubt, you can ask me. चैट बॉक्स में डालिए. आपके सबके समझ में आया? ऑल यू आर गेटिंग इट? आवाज आ रही सबको? ओके. ना इथे एक आपल्याला कृती दिलेली आहे. Actual distance between two village of Sahil and Minal is 50 kilometer. The distance between the village of Minal and Pradnya is 20 kilometer. And between Sahil and Pradnya is 60 kilometer. Figure number 9.4 shows the location of this village on the map. Scale of map is 1 centimeter equal 10 kilometer. Measure the distance of the map. आता इथे कृती दिलेली आहे 9.4 मध्ये. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, आपण मी तुम्हाला आधीच मॅप सांगताना सांगितलं होतं की हा असतो डायरेक्शन पेपरवर. डायरेक्शन म्हणजे हा एन लिहिला म्हणजे हा जो बाजू आहे तो नॉर्थ आहे. नॉर्थचा हा बाजू आला की ईस्ट, यानी ये नॉर्थ है, उत्तर दिशा है. उसके दाहिने तरफ ये ईस्ट है. एकदम नीचे जो है साउथ होता है और इस तरफ जो है वेस्ट. म्हणजे हा नॉर्थ असेल तर हा ईस्ट,
हा वेस्ट आणि हा साऊथ. इजंट इट? हा डायरेक्शन दिलेला असतो पेपरवर. आता इथे दिलेले आपले 3, मिनल, साहिल, मिनल अँड प्रज्ञा. आता हे बघा 60 किलोमीटर, हे 20 किलोमीटर, हा 30 किलोमीटर. नाउ कॅन यू सी दॅट हाऊ द मॅप इज ड्रॉन? नंदगाव आहे, बोरगाव आहे आणि पिंपलगाव. सो इथे स्केल घेतलेला आहे. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10. म्हणजे 1 सेंटीमीटर ह्या पेपरवर त्याला 10 किलोमीटर आपण मोजतो. चित्र वाचन आपण मॅथ्स मध्ये केलेलं आहे. ते कसं चित्र अपन वाचतो. गणित में हमने किया है, चौथी पांचवी छठी में है चित्र वाचन. चित्र वाचन यानी आपको कुछ ऐसे चित्र दिए होते हैं और आपको दिया जाता है कि ये गेहूं है, ये चावल है, ये मक्का है और ये सब है. तो एक बोरी मतलब एक चित्र मतलब 10 बोरी का, तो कितने बोरी हो गए? ऐसे चित्र वाचन गणित में है. तो इस तरह से तो हम मैप लेते समय यहाँ पर 1 सेंटीमीटर मतलब 10 किलोमीटर. आता याच्यावर जर घेतलं मग 60 सेंटीमीटर म्हणजे 600 किलोमीटर झालं. असं होईल. In the map scale, it is essential to correlate the distance between 2 points on a map and the actual distance between these 2 points on the ground. The ratio of the map distance to the ground distance is the map scale. आता हा जो रेशियो आहे 1 centimeter is equal to 10 kilometer. Now I will show you, after this I will show you in the whiteboard. Whiteboard में मैं आपको बताऊंगी कि कैसे मापते हैं हम इसको. तो अब आप यहाँ पर चित्र में देख सकते हो कि यहाँ से यहाँ तक 20 किलोमीटर से यहाँ से यहाँ तक 30 और ये 60 किलोमीटर. यानी ये जो आपको दिया है 3 पॉइंट्स, नाउ इट बिकम्स ए राइट एंगल ट्रायंगल. हे राइट एंगल ट्रायंगल झालं, समकोण झाले, isn't it? So this is how we draw the things on the map. हे जे याच्या नकाशावर हे जे केलेले आहेत ना, असंच काढून ये इस तरह का स्केल हम ड्रॉ करने के बाद ऐसे हम नकाशे बनाते या नक्शा बनाया जाता है. To draw a map true to scale, it is essential to know the ground distance. These distances are measured during survey. While preparing map based on the distances, a suitable ratio is selected. After the preparation of the map, it is necessary to mention the map scale. Now, while drawing the map, जेव्हा आपण हा नक्शा असा काढतो, नक्शा काढताना ग्राउंड डिस्टन्स मोजले जातात. आता ग्राउंड डिस्टन्स मोजणार कसं? हाऊ टू ड्रॉ, हाऊ टू मेजर द ग्राउंड डिस्टन्स. तर तुम्ही कदाचित बघितलं असाल कि रोडचा काम करताना, जब वो रोड का काम करते हैं तो कुछ लोग जो है स्केल लेकर, मेजरमेंट टेप लेकर मापते हैं. मैं रोड भी नहीं जाऊंगी, आप अपने घर पे ही देख लीजिए. कभी आपके घर में रेनोवेशन का काम होता है या घर में कोई भी काम होता है, दरवाजा बनवाना है या फर्नीचर बनवानी है, तो हमारा कारपेंटर आता है, वो अपना एक टेप लेकर आता है, मेजरिंग टेप लेके आता है. वो बताता है कि आपको इतने बाय इतने का खाट है, आपका आपका शोकेस है, जो भी कुछ बनवाना है. यानी बिना वो मेजरमेंट के अगर कोई भी चीज बना देगा तो वो कैसे दिखेगा घर पे? अच्छा नहीं दिखेगा. तो सिमिलरली जब हम ड्रॉ करते हैं मैप को इस पे पेपर पे, तो मेजरमेंट लिया जाता है कि इससे इसकी दूरी कितनी है. और ये दूरी कब मापते हैं? रास्ता बनाते समय. कि मान लो एक पॉइंट से दूसरे पॉइंट तक की दूरी कितनी है, माना यही आपको दिया है. यहाँ से इस अब ये तो स्केल में आपको पेपर पे है, लेकिन एक्चुअल पिंपल गांव से बोरगांव तक की दूरी कितनी है, वो लेने के बाद उसका जो है ज्योमेट्री में कन्वर्शन किया जाता है. म्हणजे ऍक्च्युअली ते गावात जातात, त्या 2 गावाचा डिस्टन्स किती आहे ते मोजतात. पिंपळगाव आणि बोरगाव मध्ये किती अंतर आहे, ते अंतर झाल्यावर पेपरवर काढले जातात. This facilitates map reading and help in understanding the distance of the ground. आता हे जेव्हा त्यांनी तिकडचं मोजलं असेल, पिंपलगाव, नांदगाव आणि बोरगाव, ये जब उन्होंने वहां की एरिया का मेजरमेंट लिया था, तब उन्हें एक स्केल मिला और स्केल में उन्होंने क्या लिखा? 1 सेंटीमीटर अगर पेपर पे है, 10 किलोमीटर एक्चुअल पृथ्वी पर है. 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 10 किलोमीटर एक्चुअल पृथ्वी पर है.
म्हणजे 1 सेंटीमीटर आपण स्केल जर इथे घेतलं पेपरवर, ऍक्च्युअल 10 किलोमीटर तो जो आहे पृथ्वीवर आहे. असं ते लिहिले जातात आणि ते लिहिण्याने काय होतं ते आपल्याला कळतात की याची डिस्टन्स किती आहे. There are 3 ways of expressing the scale on the map. 3 प्रकारे आपण स्केल मोजू शकतो. बघू कोणकोणते आहे. One is the verbal scale, न्यूमेरिकल स्केल आणि लिनियर और ग्राफिकल स्केल. हे 3 महत्वाची आहे. वर्बल स्केल म्हणजे वर्ड्स मध्ये आता हे लिहिलं ना 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 किलोमीटर. हे वर्बल स्केल. हा असं याला वर्ड्स मध्ये लिहिले जातात. देन कम्स न्यूमरिकल. न्यूमरिकल म्हणजे नंबर मध्ये आता इथे दिसते 1:60,000 वॉट एव्हर इट इज. 1:60 lakhs. Isn't it? So this is numerical scale. 0, 60, 120. All these are numerical. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या वेळेस नंबर मध्ये दर्शवतो अंकामध्ये मग दॅट इज कॉल्ड न्यूमरिकल. म्हणजे 3 प्रकारे एक वर्बल असते, एक न्यूमरिकल असतात आणि तिसरं म्हणजे लिनियर स्केल. लिनियर म्हणजे रेषा प्रमाण किंवा रेखा प्रमाण किंवा आलेख प्रमाण ग्राफिकल. म्हणजे हा तिन्ही प्रकारच्या स्केल आपण वापरतो. आता हा नकाशा जर आपण महाराष्ट्राचा बघितला वेन वी लुक ॲट दिस 9.5 this is map of Maharashtra. Look at this map very carefully. इथे दिलेला आहे नॉर्थ म्हणजे हा भाग महाराष्ट्राचा नॉर्थ. नॉर्थ मध्ये कोणता राज्य आहे? मध्य प्रदेश. नॉर्थ में कौन सा राज्य है? मध्य प्रदेश. ईस्ट देखेंगे तो आपको दिख रहा है छत्तीसगढ़. वेस्ट में कुछ भी नहीं है. महाराष्ट्र के पश्चिम में अरेबियन सी है. महाराष्ट्राच्या पश्चिम मध्ये अरब सागर आहे. पूर्वेला आहे छत्तीसगड, उत्तरला आहे मध्य प्रदेश, दक्षिणला इथे काही दिसत नाही पण दक्षिण पूर्वेला आहे कर्नाटक आणि तेलंगणा. म्हणजे हे महाराष्ट्राची बॉर्डर आहे. आता हा बॉर्डर हा जो आखलेला आहे हा महाराष्ट्राचा बॉर्डर है. दिस इज द बॉर्डर ऑफ महाराष्ट्र. ये जो आप देख रहे हो हमारा महाराष्ट्र राज्य ऐसा है. पीछे गुजरात वेस्ट में. अब इस नकाशे में बनाते समय उन्होंने क्या लिया था 1 सेंटीमीटर ऑन दी पेपर इज इक्वल टू 60 किलोमीटर ऑन दी ग्राउंड. हा नकाशा दिलेला आहे म्हणजे 1:60 lakhs. Isn't it? यानी अगर हम इस तरह का देखें जेव्हा आपण असा बघतो 1 सेंटीमीटर ऑन दी पेपर म्हणजे 60 lakhs किलोमीटर ऑन द ग्राउंड महाराष्ट्राचा नकाशा काढताना. Isn't it? मासा लिहिलेला आहे. Now let us see verbal scale. A verbal scale is one in which distance are expressed with the use of word indicating measurement. Example, if the scale is 1 centimeter 60 kilometer, then centimeter is the unit of distance on the map and kilometer is the unit of distance on the ground. याला वर्बल स्केल म्हणजे शब्द प्रमाण ज्याला म्हणतो यानी शाब्दिक वर्णन. हिंदी में हम इसे शाब्दिक स्केल कहेंगे, शाब्दिक प्रमाण कहेंगे. मराठीमध्ये शब्द प्रमाण आपण म्हणतो, इंग्लिशमध्ये वर्बल स्केल. तर वर्बल स्केल म्हणजे काय असते? जिथे या प्रमाणात अंतरासाठी परिमाणदर्शक शब्द वापरले जातात. यानी यहाँ पर हमने शब्दों का प्रयोग किया है. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 60 किलोमीटर. ये शब्दों में लिखा है सेंटीमीटर और किलोमीटर. इसका मतलब सेंटीमीटर जो है इट इज डिस्टेंस ऑन दी मॅप यानी पेपर पे. तर हा जो सेंटीमीटर आहे हे एक एक नकाशातील अंतर आणि जो किलोमीटर दाखवलेला आहे तो ऍक्च्युअल डिस्टन्स ऑन द ग्राउंड जमिनावरील अंतर
दाखवतात आपल्याला. यानी सेंटीमीटर जो है वो पेपर पे दिखाया जा रहा है और किलोमीटर जो है एक्चुअल पृथ्वी पर, भूमि पर दिखाया जाने वाला यूनिट है या इकाई है. जैसे यहाँ पर आपको मैंने बताया था कि पहले उन्होंने पिंपलगांव और बोरगांव का डिस्टेंस मापा या बोरगांव नंदगांव का डिस्टेंस पहले मापने के बाद यहाँ पर डाला कि पेपर में 1 सेंटीमीटर मतलब पृथ्वी पर 10 किलोमीटर. सेकेंड, न्यूमेरिकल स्केल. The scale is expressed as a ratio, example 1:60 lakh. 1 represents the distance on the map and 60 lakh represent the distance on the ground. This is 60 lakh times the map distance. आता इथे आधीच सांगितलेलं हा न्यूमेरिकल स्केल 1:60 lakh म्हणजे 1 सेंटीमीटर ऑन दिस पेपर इज 60 lakhs किलोमीटर ऑन द ग्राउंड. 1 सेंटीमीटर जे पेपरवर आहे ऍक्च्युअल जमिनीवर तो 60 लाख किलोमीटर आहे. म्हणजे अशा आहे न्यूमेरिकल स्केल आहे. न्यूमेरिकल म्हणजे अंक प्रमाण ज्याला म्हणतो, संख्या प्रमाण या सांख्यिकी हम कहते हैं हिंदी में, ऐसा है. दिस इज इट इज नोन एज रिप्रेजेंटेटिव फ्रैक्शन. इन दिस स्केल ओनली नंबर्स आर यूज्ड. इसे हम जो है प्रतिनिधि अपूर्णांक म्हणतो आपण. अपूर्णांकच है ना, पूर्णांक और अपूर्णांक. अपूर्णांक यानी कि इनकम्प्लीट फ्रैक्शन में दिखाई दे रहा है. 1 डिवाइडेड बाय 60 lakhs, 1/60, 1:60, जो भी कुछ है. This scale is also written as 1:60 lakhs. In this method, there are no other words used indicating measurement. The same unit used for figure on the left hand side is also used for the figure on right hand side. म्हणजे अंक आपण इथे अंकाने लिहितो, कुठल्याही शब्दांचा प्रयोग होत नाही, जसे सेंटीमीटर, किलोमीटर असा काही शब्दांचा प्रयोग होत नाहीये. ओनली नंबर्स आर यूज्ड. फक्त अंकाचा वापर होतो, यानी सिर्फ अंकों का उपयोग होता है, कोई भी शब्द उसमें उपयोग की नहीं जाती है. तो हम इसे न्यूमेरिकल स्केल कहते हैं. तीसरा है लीनियर स्केल, यानी रेशा प्रमाण, रेखा, रेखात्मक. This scale is shown graphically on the map. The distance between any 2 points on the map is measured with the help of linear or graphical scale. आप इस नक्शे पे देख सकते हो 0, 60, 120. This is called linear scale. यानी लाइन से आपको दिखाया गया है, शून्य से शुरू हो रहा है 60 और 120 किलोमीटर, यानी इसके आगे तक भी जाएगा. इट गोज ऑन इंक्रीजिंग, बट इसे हम लीनियर स्केल कहते हैं. द डिस्टेंस बिटवीन एनी 2 पॉइंट्स, कुठल्याही 2 बिंदूवर ठिकाणामधील प्रत्यक्ष अंतर ते रेषा प्रमाणाच्या साहाय्याने मोजता येते. म्हणजे एखाद्या मापनपट्टीवर किंवा प्रमाणपट्टीच्या साहाय्यावर आपण जेव्हा नकाशा काढतो, यानी जब हम स्केल से ये करते हैं, तो इस तरह का, जैसे मैंने आपको कहा था कि आप एक ड्रॉ करते समय 4 सेंटीमीटर ड्रॉ कर लेते हैं, बाद में प्रोटेक्टर की सहायता से आप कोण ड्रॉ करते यानी एंगल ड्रॉ करते. सेम थिंग हियर ऑल्सो इट इज डन. अब आपको मैं थोड़ा व्हाइट बोर्ड में दिखाती हूँ. इसको रख कर मैंने आपको अभी मैप में दिखाया था, लेकिन मैं आपको एक बात बताती हूँ कि जब हम वर्बल स्केल यूज करते तो वर्ड्स लिखते हैं. 1 शब्दों का प्रयोग किया. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 किलोमीटर. दिस इज वर्बल स्केल. लेकिन न्यूमेरिकल, जब हम नंबर्स का प्रयोग करते हैं,
एग्जाम्पल मैं आपको दे रही हूँ, उदाहरण दे रही हूँ, 1:1 स्केल, 1:60, यानी कि अगर पेपर पे 1 सेंटीमीटर है तो एक्चुअल ग्राउंड पे 10 किलोमीटर होगा, यानी कि 1/60, 1:, लीनियर स्केल करते समय हम लाइन ड्रॉ करते हैं। जैसे मैंने आपसे कहा था कि आपको 4 सेंटीमीटर का आपने लाइन ड्रॉ कर लिया। ड्रॉ करने के बाद आपको जो भी कुछ इसमें करना है, स्ट्रेट लाइन आप ड्रॉ कर लेते हो, टेढ़ा लाइन जो भी है, ड्रॉ करने के बाद आप उस पे आपको जैसा ये करना है, जिसे हम लिनियर स्केल कहते हैं, लाईन कहते हैं. रेषावरील जे पट्टा असतो, प्रमाण असतो, त्याचं आपण हे करतो. आता आपलं स्केल आहे, तर आपल्याकडे मापनपट्टी आहे. मापनपट्टीवर पाहिलं असेल, ती छोटी असेल तर 15 सेंटीमीटर पर्यंत असते. मोठी असेल तर 30 सेंटीमीटर पर्यंत असतात. मग हा जो डिफरंट टाइप ऑफ स्केल्स आहे, हा डिफरंट टाइपची प्रमाणपट्टी आहे किंवा मापनपट्टी आहे, यांना मोजपट्टी आहे. त्याचा वापर करून आपण हे जे आहेत रेषा ड्रॉ करतो किंवा हे जे मोजमाप आपण करू शकतो. सगळ्यांना समजलं? कोणाला काही समजलं नसेल तर चैट बॉक्स में टाका. आप चैट बॉक्स में डालिए कि अगर आपको ये कुछ समझ में नहीं आया है तो. किसी को कोई डाउट नहीं है? सबके समझ में आ रहा है? सिर्फ एक ही दो जन आंसर दे रहे हो, बाकी लोग? देयर आर सो मेनी ऑफ देम. आयुष मेहता इज देयर, नंदिनी इज देयर, विकास भी है. तुम्हाला समजलं नसेल, काही समजलं नसेल, टाका चॅट बॉक्स मध्ये. हा पण खूप महत्वाची लेसन आहे. लेसन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण तुम्ही जेव्हा पुढच्या 9th मध्ये जाल ना, तेव्हा तुम्हाला मॅप ड्रॉ करायची आहेत, नकाशा वाचन करायचे आहेत. मग तेव्हा हे आलंच पाहिजे. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, नोबडी हॅज द डाउट. If a ruler is not available, then a compass or a blade of grass or the curves of a thread can be used for measuring the actual distance between places on the map. You will understand this with the help of the next exercise. समझे तुमच्याकडे मापनपट्टी नसेल, आपके पास स्केल अवेलेबल नहीं है, तो आप धागा ले लीजिए. यानी आपण एखादा दोरा घेऊन त्याचे पण माप करू शकतो. आले लक्षात? किंवा एक कंपास घेतलं त्याच्याने पण आपण मापन करू शकतो. मग हे सगळं मापन वेगवेगळं करायचे असतं. पुढे आलं रेषा प्रमाणाचं महत्व, द इम्पॉर्टन्स ऑफ ग्राफिकल स्केल. याची महत्व काय आहे? Very often it is necessary to reduce or enlarge the original map. During that process, the scale of the map changes. There are many methods of reducing or enlarging maps. One of them is by taking a photocopy of the original map and reducing or enlarging it. आता हा काय इम्पॉर्टंट आहे? तुम्ही शाळेत एखाद्या वेळेस हम लोग देखते हैं स्कूल में टीचर ना प्रोजेक्ट बनाने देती है. अब बहुत छोटा सा चित्र आपके किताब में होता है. छोटे छोटे चित्र असतात पुस्तकात आणि टीचरने सांगितलं की ते पूर्ण चित्र ना एका पेजवर आला पाहिजे. मग तुम्ही एवढं कुठून आणणार? आप कहाँ से लाओगे? तो आप क्या करते हो? आप अपना किताब लेके जेरोक्स वाले के पास जाते हो, जेरोक्स वाले को बोलते हो, ये पर्टिकुलर चित्र है, इसका ना मुझे एक बड़ा एनलार्ज बना के दो, बड़ा सा बना के दे. तो जेरोक्स वाले के पास वो होता है मशीन में, और वो इतना सा छोटा सा चित्र आपके किताब का वो आपको एक बड़ा सा बना के दे देता है. दैट इज कॉल्ड एनलार्जिंग. या इसी चित्र को अगर और छोटा करना है तो आप उसके पास वापस जेरोक्स वाले के पास जाओगे, बोलेगे नहीं एक छोटा सा चित्र मुझे चाहिए, मेरे इस प्रोजेक्ट पेपर के कोने में इतने से में डालना है, ऐसे. तो इसको और छोटा करके वो आपको दे देता है. तो इसे हम आइदर रिड्यूसिंग और एनलार्जिंग, एनलार्ज करना या रिड्यूस करना, तो ऐसा जो है इसे हम कर सकते हैं. When the map is reduced or enlarged by this method,
The verbal and numerical scale on the original map does not change. अब आप इसमें देख सकते हो कि ये यूनिवर्सिटी का मैप दिया हुआ है 9.6, isn't it? जब हम इस मैप को छोटा या बड़ा करेंगे तो स्केल चेंज नहीं होगा. जो स्केल लिखा आहे इस मॅप में वो वैसे ही रहेगा. ही जे स्केल लिहिलेली आहे ते तसेच असणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक होणार नाहीये. फक्त आपण याला थोडंसं अजून छोटं करू शकतो किंवा याला याच्यापेक्षा पण मोठं करू शकतो. So this scale will not change in the map, but you can make it big or you can make it small. याला आपण छोटं आणि मोठं करू शकतो. But if a graphical scale is drawn on the original map, then the scale changes as per the changing size of the map. Although the font size of the verbal or numerical scale changes, the value do not change. Hence, graphical scales are drawn in atlas and wall map. आता हे इम्पॉर्टंट का आहे? Why this is important? जेव्हा आपण ग्राफिकल स्केल वापरतो, रेषेचा प्रमाण वापरतो, तेव्हा ग्राफिकल स्केल ड्रॉ करताना हा मॅप चेंज होऊन जातात. फॉन्ट चेंज होतात, पण स्केल चेंज होत नाहीये. स्केल जसेच्या तसेच राहतात. 1 सेंटीमीटर को 60 सेंटीमीटर किलोमीटर जर लिहिला असेल, हा चेंज होणार नाही. हे अजून छोटे होतील, फॉन्ट होतील छोटे छोटे, इसके फॉन्ट छोटे हो जाएंगे या फॉन्ट इसके बड़े हो जाएंगे, लेकिन स्केल वहीं का वहीं रह जाएगा. तो इसके लिए जब हम एटलस जो होता है या नकाशा संग्रह ज्याला आपण म्हणतो किंवा एका भिंतीवरील जेव्हा नकाशा आपण काढतो तेव्हा ही ग्राफिकल स्केल याने रेषेचं प्रमाण आपण वापरतो. दिले in figure 9.6 some locations within the premises of a university are given. Distance between the statue and the gate is 0.5 kilometer. Measure this distance to determine the scale. आता ही एंट्रन्स आणि हा स्टॅच्यू 0.5 किलोमीटर दिलेला आहे. मग हे आपल्याला मोजायची आहेत की किती डिस्टन्स इथे आहे, हा किती डिस्टन्स आहे, याची डिस्टन्स काय आहे, हे सगळं आपल्याला बघायचं. बघू आपण. Write the verbal scale, numerical scale and graphical scale in the vacant box of the sketch. On the basis of the road shown between the two locations, calculate the actual distance between two locations on the basis of figure 9.6. Health center to library, lake to auditorium. म्हणजे हा जो दिलेला आहे आपल्याला नकाशा, याची मापन करायची आहेत आणि इथे आपल्याला लिहायची आहे की कुठल्या दोन लोकेशन मध्ये डिस्टन्स काय आहे. आता बघा, हेल्थ सेंटर टू लायब्ररी. हेल्थ सेंटर आपल्याला कुठे दिसते? हा, प्राथमिक आरोग्य केंद्र. तिथून लायब्ररी किती याच्यावर आहे? हा लायब्ररी सेंटर किती दूर आहे? मग इथून आला, मग इथून यावे लागेल आपल्याला. मीन्स यू हॅव टू मेजर द डिस्टन्स. लेक टू ऑडिटोरियम. हा लेक, हा सभागृह, ऑडिटोरियम. हे डिस्टन्स तुम्हाला मोजायची आहे. ऑफिस टू द लेक. ऑफिस कुठे आहे? हा ऑफिस. आणि लेक कुठे? इथे. मीन्स just supposed to draw the look at the figure, mark the distance and find out, calculate the things. Okay. Next, I think all of you are clear up to here. Any doubt you want to know? तुम्हाला काय विचारायचे असेल तर विचारा. No doubt. चलो.
Next is large scale map and small scale map. लार्ज स्केल म्हणजे बृहत प्रमाण ज्याला म्हणतो आणि स्मॉल स्केल म्हणजे लघु प्रमाण. लार्ज स्केल है ना बड़े वाले, बड़ा नक्शा, और स्मॉल स्केल है ना छोटा सा नक्शा, स्मॉल मैप. When a small area on the ground is shown covering a large area, it is a large scale map. Maps of a city, village, agricultural field are all example of small scale map. Large scale map. When a small area on the ground is shown covering a large area on the map, it is a large scale map. This is large scale map. Large area is shown with a small, isn't it? Generally, maps with a scale of less than 1:10,000 are shown on large scale. Sorry, I was wrong. This is large scale map. State of Maharashtra. A small area. Only the state of Maharashtra is shown. So this is large scale map. Okay. And this is a small scale because entire world is there in this. पूर्ण जग याच्यात आहे. हा स्मॉल स्केल मॅप आहे. पण हा जो आहे हा बृहत प्रमाण ज्याला म्हणतो लार्ज स्केल मॅप आहे. फक्त महाराष्ट्राचा. In mathematics, when we compare two fractions, then the fraction with a smaller number is the denomination has the higher value. Map scales are not in fractions, but they are ratios. गणितामध्ये आपण जेव्हा दोन याच्यामध्ये अपूर्णांक मध्ये तुलना करतो, यानी गणित में जब अपूर्णांक में हम तुलना करते पूर्णांक और अपूर्णांक, तो जिस अपूर्णांक डिनोमिनेटर में होता है उसकी वैल्यू हायर होती है, isn't it? यानी जो अंश और हर याला छेद म्हणतो आपण मराठीमध्ये, डिनोमिनेटरला छेद म्हणतो, isn't it? ते जे छेद आहे त्याने हिंदी में से हम हर कहते हैं और इंग्लिश में डिनोमिनेटर कहते हैं. तो जो स्मॉलर डिनोमिनेटर होता है उसका जो प्रमाण सबसे अधिक होता है, मूल्य उसकी सबसे अधिक होती है. सो मैप स्केल्स आर नॉट इन फ्रैक्शंस बट दे आर रेशियो. लेकिन नकाशा जो है वो अपूर्णांक नहीं है, वो जो है गुणोत्तर है, यानी रेशियो में है, गुण प्रमाण है. The same principle of fraction is used while comparing ratios. Hence, a numerical scale of 1:10,000 is called a large scale and a scale of 1:50,000 is a small scale. अब यहाँ पर आपको गुणोत्तर दिया हुआ है, तुम्हाला दिलेला आहे की जेव्हा 1:10,000 असतो, जेवढी छोटी स्केल असेल तो लार्ज स्केल आहे, याने मोठा आहे, मोठा प्रमाण आहे, बृहत प्रमाण आहे. पण 1:50 हे जे अंक प्रमाण आहे हा लघु प्रमाण आहे. जेवढी मोठी अंक ते तेवढंच त्याची व्हॅल्यू कमी. When a part of a ground covers a small area on a map, they are called small scale map. आता दाखवलं तुम्हाला स्मॉल स्केल. Entire world is covered in this map, so it is a small scale map. प्रत्येक देश आपल्याला छोट्या छोट्या याच्यामध्ये दिसतात. देश किती मोठे असतील, आपला भारतच दिसत नाही. भारत किती मोठा आहे, 32 लाख स्क्वेअर किलोमीटर आपली भारताची एरिया आहे, क्षेत्रफळ आहे. भारत का क्षेत्रफल 32,67,684 ऐसे कुछ स्क्वायर किलोमीटर एरिया है. तो अगर ये है, भारत इतना बड़ा है लेकिन इस नक्शे पे भारत बहुत छोटा सा दिख रहा है, तो ये हम स्मॉल स्केल मॅप कहेंगे. याला आपण लघु प्रमाण नकाशा पण म्हणू शकतो. That means when a small scale is used to show information on a larger part of the earth, these are small scale map. Map in atlas,
or world map are example of small scale map. Most of the maps in the atlas are example of small scale map. जे आपल्याकडे नकाशा संग्रह असतं त्याला एटलस म्हणतो आपण इंग्लिश मध्ये. उसे एटलस इंग्लिश में कहते हैं जिसमें नक्शा का संग्रह होता है. अलग अलग तरह के अलग अलग देशों के अलग अलग नक्शे होते हैं, अलग अलग राज्यों के होते हैं, अलग अलग शहरों के होते हैं, उसमें जिले की होती है, गांव की होती है, उसे एटलस कहते हैं. तो जो एटलस या वर्ल्ड मैप जो होता है यानी विश्व का जो नक्शा होता है, ऑल दीज आर एग्जाम्पल ऑफ स्मॉल स्केल मैप. तो इस तरह से हम जो है मैप यानी नकाशा वाचन भी कर सकते हैं और देख सकते हैं. अभी यहाँ पर आपको कुछ दिया हुआ है, आप देख सकते हो. लेट अस सी क्या दिया. डिस्टेंस ऑफ ए मॅप. ऑलवेज रिमेंबर, डिस्टेंस म्हणजे काय? नकाशावरील अंतर. वर्बल स्केल मध्ये कशा लिहितात? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 60 किलोमीटर. 1 सेंटीमीटर पेपरवर, 60 किलोमीटर ऑन द ग्राउंड. तेच न्यूमेरिकल स्केल मध्ये 1 सेंटीमीटर 1 आणि 60 lakhs ऑन द ग्राउंड. तसेच ग्राफिकल स्केल मध्ये 0 60 30 0 60 30 आणि 60 120 आणि पुढे 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 जे काय असेल. तो इस तरह से आपको याद रखना है कि हम नकाशा जो बनाते हैं या हम नक्शा जो बनाते हैं उसमें हम स्केल किस तरह से मापते हैं. यानी अगर पेपर पे 1 सेंटीमीटर है तो ग्राउंड पर एक्चुअल पृथ्वी पर वो 60 किलोमीटर 100 किलोमीटर. ये तो आपको उदाहरण दिया हुआ है कि 1 सेंटीमीटर इक्वल टू 60 किलोमीटर. जरूरी नहीं कि सब जगह का प्रमाण ऐसे ही है. कोई देश बहुत बड़ा है, जैसे रशिया बहुत बड़ा है, तो वहां का जब स्केल मापते हैं तो उनकी प्रमाण कुछ अलग होगी. रशिया खूप मोठा देश आहे. जर आपण विश्वच्या नक्षावर बघायला गेलो, मग तिथला प्रमाण घ्यायची असेल तर तिकडचं वेगळं असेल काहीतरी प्रमाण. प्रत्येक देशाचं आपापले प्रमाण घेऊन ते आपले नक्शा तयार करतात. आले लक्षात? म्हणजे आपको समझ में आ रहा है कि हर देश अपने हिसाब से अपना स्केल लेके अपने देश का बाउंड्रीज या बॉर्डर जिसे कहेंगे उसको तैयार करते हैं. Isn't it? Always remember, on the left side of the scale shows the distance on the map and the right shows the actual distance on the ground. जो आपको ये दिया हुआ है कि लेफ्ट साइड में पेपर वाला दिखाया जाता है और राइट साइड में ग्राउंड पे दिखाया जाता है, यानी भूमि पर दिखाया जाता है. टाइप ऑफ द मैप, लार्ज स्केल, स्मॉल स्केल. लार्ज स्केल कब दिखाते हैं? जब हम छोटा सा एरिया लेते हैं टू शो मोर डिटेल्स. बहुत सारी डिटेल्स उसमें दिखाई जाती है, जैसे गांव का है, स्कूल का है, यानी खेती का है. ऐसे हम लार्ज स्केल मैप में दिखा सकते हैं. जैसे मैंने आपको उदाहरण महाराष्ट्र का दिया. भारत में कुल कितने राज्य है? 28 राज्य है. 29. देयर आर 29 स्टेट्स इन महाराष्ट्र इंडिया. 29 स्टेट्स इंडिया में होने के बाद हमने एक ही राज्य लिया है, सिर्फ महाराष्ट्र लिया है. तो ये जो है लार्ज स्केल मैप है, isn't it? और यही हम अगर पूरा भारत लेते तो वो स्मॉल स्केल मैप होता है. स्मॉल स्केल, लार्ज एरिया, लेस डिटेल्स. एटलस, मॅप, कंट्री, कॉन्टिनेंट, वर्ल्ड. म्हणजे स्मॉल स्केलचे लघु प्रमाणाचे नक्षा असतात ते जास्त क्षेत्र दाखवण्यासाठी असतात. बहुत बड़ा एरिया दिखाने के लिए होते हैं, बड़ा क्षेत्र. डिटेल्स उसमें तपशील जे आहे खूप कमी असतात. आता हे आपण स्मॉल स्केल मॅप बघितला. हा जो नक्षा आहे इथे आपल्या देशाचा, विश्वचा नक्षा, जगाचा नक्षा. याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर याच्यामध्ये काय दिलं असेल? फक्त देशाची नाव आणि त्यांची राजधानी. अगर आप इस नक्शे को देखोगे ना, इसमें क्या दिया हुआ है? इस देश पूरे विश्व का नक्शा है. इसमें जितने देश है सिर्फ देश और उनकी राजधानी दिया हो और कुछ नहीं है. भारत होगा तो उसका राजधानी दिल्ली होगा, पाकिस्तान होगा तो इस्लामाबाद होगा, बांग्लादेश होगा तो ढाका होगा, रशिया होगा तो मॉस्को है, चाइना है तो बीजिंग होगा. तो ये सारे सिर्फ ये दिखाई दिए, मतलब इसमें तफसील जो है इसकी जानकारी बहुत कम है. तो ये लघु प्रमाण में हम देख सकते हैं. ठीक. क्लासिफाई दी फॉलोइंग है तो इसमें आपको करना है. यहाँ पर एक लार्ज स्केल मैप आपको दिया हुआ है, आप देख सकते हो.
ये उदाहरण है. रेंज हिल्स है, टाइप ऑफ हिल है, चिखलवाड़ी, अनुपम नगर, वो पोपोरी, ममता नगर. मतलब ये कि कोई जिले का नक्शा है और इस जिले में छोटे छोटे गांव है, छोटे छोटे तहसील है, isn't it? तो ये आपको दिया हुआ, यहाँ पर स्केल दिया होगा, मेजरमेंट दिया होगा, isn't it? Different countries use different unit of measurement. This could be a limitation while reading a map. Hence, it is necessary to have a numerical scale on map. Numerical scale is a global scale. तो ये जो न्यूमेरिकल स्केल हमने अभी देखा था यहाँ पर, अंक प्रमाण जे आपण बघितलं किंवा स्केल आपण बघितलं, हा स्केल महत्वाचा आहे. कारण प्रत्येक देश आपल्या आपल्या आधीच मी सांगितलेलं, मैंने पहले ही आपको बताया कि हर देश अपने हिसाब से अपना नक्शा तैयार करते हैं. जिसके पास जितनी भूमि है उस आधार पर उनकी नक्शा तयार होती है. तो हर देश का स्केल अलग अलग हो सकता है. प्रत्येक देशाची जी प्रमाण आहे ती वेगवेगळे असू शकतात आणि त्यामुळे काय होतं की प्रत्येक देशाची प्रमाण वेगळी असेल, प्रत्येक देशाची स्केल वेगळी असेल, त्यांचा नकाशा वेगळा असतील, त्यांचा देशाची जी काढलेली नकाशा आहे त्यांची ते वेगळं असतील, isn't it? तर त्यांचं सगळं वेगळं असेल, प्रत्येक देशाचं वेगवेगळं असतं. हर देश का अलग अलग होता है. ना यूज युअर ब्रेन पॉवर इथे दिलेले आहे. ऍक्च्युअल डिस्टन्स टू प्लेस ए बी इज 500 किलोमीटर. A is exactly to the west of B. The graphical scale is drawn in the figure below. तर हे आपल्याला असं आपल्याला तयार करायला दिले आहेत की ए आणि बी चं डिस्टन्स दिलेली आहे 500 किलोमीटर आणि ए जो आहे बी च्या वेस्टला आहे. म्हणजे याच्याने आपल्याला तो प्रमाण तयार करायची आहे. if you have any doubt you can ask me. कोणाला काही विचारायचे असेल तर विचारा. समजलं असेल तर nobody has the doubt, everyone understood. सगळ्यांना स्केल कळलं. एवरीवन, सबको समझ में आया स्केल कैसे हम मापते हैं. कादम्बरी ऑल्सो अंडरस्टूड. अगर मैं आपसे एक दो क्वेश्चन पूछूं तो आप चैट बॉक्स में डालोगे. मी जर तुम्हाला प्रश्न विचारला, एखादा प्रश्न तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकाल. चला ठीक आहे, विचारते एक दोन प्रश्न. व्हॉट आर द टाइप्स ऑफ स्केल. स्केल्सची टाइप काय आहे ते सांगा. प्रकार काय आहे, प्रमाणाचा प्रकार कोणकोणते आहे. Put in the chat box. अदरवाइज आप अपने माइक ऑन करके मुझे आंसर दे सकते हो. ऑन द माइक एंड गिव द आंसर. व्हाट आर द टाइप्स ऑफ स्केल. आप अपने माइक ऑन कीजिए जिसको आंसर देना है. वर्बल, न्यूमेरिकल, लीनियर. ओके, वेरी गुड. स्मॉल स्मॉल नहीं है नंदिनी. वर्बल, न्यूमेरिकल एंड ग्राफिकल. नंदिनी, it is not small. Small is the type of map. Small map and large map. Scale is verbal, graphical and numerical. Vishal, very good. Numerical, linear, verbal. Very good. Nandini, are you clear? Nandini, समजलं तुला? स्मॉल स्केल तो मॅपचा प्रकार आहे, तो नकाशाचा प्रकार आहे. स्मॉल स्केल आणि लार्ज स्केल. आणि हा स्केल म्हणजे प्रमाण, मेजरमेंट, रूल जेव्हा आपण वापरतो. isn't it? So I think everyone is clear. All of you can leave the meeting. Any doubt you can ask me next lecture. घरी वाचायचं आणि मला विचारायचं. ओके ओके. बाय एव्हरीवन. बाय. गुड नाईट.
Bye.